आणखीन एक डॉट बॉल. इथे मात्र चांगली गोलंदाजी रोहन सानप यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या होत्या टीम नव्या नायट्रोच्या संघाने तब्बल 17 धावा या ओव्हर मध्ये कमबॅक करून दिलंय गोलंदाज रोहन सानपनं. पहिल्या 4 चेंडूमध्ये एकही धाव त्यानं खर्च केली नाही. या 2 महत्वाच्या विकेट्स त्यानं प्राप्त केल्यात. संदीप मुंडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती आहेत. रनवेवरती दाखल झाल्यानंतर थोडंसं बिघाड आलाय. पुन्हा गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये एकंदरीत जर विचार केला तर 2 निर्धाव षटक आपण पाहिली. पहिलं निर्धाव षटक राज कदम यांच्या नावे राहिलं आणि त्यानंतर कल्पेश लोखंडे यांच्या नावे राहिलंय. गजानन गोळे यांच्या सुद्धा एक नावे निर्धाव षटक राहिलंय. या मॅच मध्ये रोहन सानप हे निर्धाव षटक टाकत असताना पाहायला मिळतील का? आडवा बाटणे खेळायचं होतं. बॅटन बॉलचा तितकासा चांगला संपर्क येत नाहीये. एक सिंगल इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये प्राप्त केले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकलंय. 18 धावा फलकावरती आहेत. 18 धावा फलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल रोहन सानप गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये मनीष कुचेकर थोडेसे महागडे राहिले. त्यांना बंदिस्त करण्यात आलं. त्यानंतर रुपेश गोलंदाजीला आले. रुपेशने एक विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली. त्यानंतर रोहन सानप यांना मॅच मध्ये पुनश्च कमबॅक करून दिलं टीम नव्वा नायट्रोज या संघाला. बॅटिंग मार्क वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. निखिल सानप वेगवान बॉल हलक्यातून स्टेअर केलं. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आले. चांगली फेक होतीये. इथे मात्र अपील केली जाते. रिव्ह्यूची मागणी केली जाते. आमच्या पुरुषोत्तमजी भगत सर यांच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी करण्यात येते. ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीवरती आता मात्र काम वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीनं सुद्धा 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट केले. त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊयात. मॅच मध्ये रंगत येते. पहिल्या षटकात 17 धावा आल्या. या षटकामध्ये रोहन कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून दिले टीम नवा नायट्रोज या संघाला. आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये ते आहेत. ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीच्या मदत इथे मात्र घेण्यात आली आहे. रिव्ह्यूची पडताळणी आमचे थर्ड अंपायर रामजी महाले सर करत असताना पाहायला मिळतात. आणि अंपायर सरांचा इशारा येतोय विकेट. धक्का बसतो टीम श्री काळभैरव पालिखुर्द या संघाला. फलंदाज संदीप मुंडे हे मात्र बाद होत असताना पाहायला मिळतील. विनंती असेल विकेट टेकर आपण विकेट्स वरती लाईन मारून घ्यायची आहे. हे षटक संपलंय. षटक क्रमांक 3 ज्यावेळेस संपुष्टात येईल त्यावेळेस इथून 18 बॉलचा खेळ शेष. 18 बॉल मध्ये विजयासाठी तब्बल षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळाले. तर मनीष पहिला बॉलवरती आक्रमण चढवलंय. चेंडू सीमा पार येतोय. हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे चरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 22 या आकडावरती. धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या होत्या टीम नवा नायट्रोज संघाने तब्बल 57 धावा बनवल्या. 58 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. त्यानंतर बॅटिंग करत असताना टीम श्री काळभैरव पाले हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करत असताना सातत्याने पाहायला मिळाला आहे.
आणखीन एक अपट्रॅकर अडबा बॅटना ऑन साइडला फाईन लेग रिजन क्लिअर करणारा हा बॉल सीमा रेषा पार येतोय हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 या आकड्यावरती. धावफलकावरती आहेत. गोलंदाजाला इथे वॉर्निंग केली आहे. 1 बाउन्सचा इशारा ऑफिशियल संभाषणांच्या माध्यमातून इथे करण्यात आला. मनीष पुनश्च गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. बॅटिंग करत असताना निखिल सानप यांच्या बॅटमधनं जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 चौकाराच्या मदतीने ते मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला खेळतात. त्यावेळेस कुलबाटापाचा बॉल अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास खूप सारा कमी पाहायला मिळाला. 1 धाव इथे मात्र रिकबाईच्या स्वरूपात ऍड केली जाईल. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती. तिथून 31 धावेची गरज आहे. 15 बॉल मध्ये 31 धावा बनवायच्यात. मैदानाच्या आतमध्ये हरीश सानप आणि निखिल सानप ही जोडी सध्याच्या घडीला बॅटिंग करते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनीष दाखल झालेत. बॅटन सेटला खेळला कापेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रसाद वेगानं बॉलवरती आले. अडवतील फेकतील तत्वरित एक सिंगल. रुपेश बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. अडवतील फेकतील तत्वरित एक सिंगल प्राप्त करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. निखिल सानप 2 चौकाराच्या मदतीने सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रसाद बामुगडे बॉलवरती आलेत. टिपलाय झेल संपलाय फलंदाज निखिल सानपचा खेळ. धक्का बसतोय टीम श्री काळभैरव पाले या संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हाफ ट्रॅकर बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर उडवला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. वेगानं प्रसाद याने चांगला बॉल जज केला आणि अफलातनं झेल टिपलाय. धक्का बसलाय. महत्वाचा फलंदाज इथे मात्र निखिल सानप बाद होत असताना पाहायला मिळाला. 28 या आकड्यावरती 7वा धक्का बसला टीम श्री काळभैरव पाले या संघाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल सानप बाद झाल्यानंतर ऋतिक बॅटर मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात. इथून खऱ्या अर्थाने जबाबदारी असणारे कर्णधार हर्ष सानप आणि त्याचबरोबर त्याच्या साथीला असलेले ऋतिक या दोन्ही बॅटरच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे. ऋतिक नेवाते अर्थातच तिसे गावाला तो बिलॉंग करतो. एक जबरदस्त बॅटर म्हणून सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु सध्याच्या घडीला श्री काळभैरव पाले हा संघ खेळत असताना कुठली तरी रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली, कारण की 58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अगदी डीप मध्ये बॅटिंग लाईनअप अगदी त्याच जोशाने असायला हवे. त्याच कारणाने ऋतिक निवाते या बॅटरला मात्र इथे डीप मध्ये बॅटिंग साठी तैनात केलं. 9व्या क्रमांकावरती तो बॅटिंगला आलाय. मिस्टर स्ट्रोक बॉल हवे मध्ये चिरंजीव भिंगारे आणखीन एक अफलातनं झेल टिपलाय. मॅच मध्ये येते ट्विस्ट. महत्वाच्या क्षणाला फलंदाज बाद. ऋतिक निवाते बॅक टू द डगआउट. 8वा धक्का बसला टीम श्री काळभैरव पाले खुर्द या संघाला. टेन्शनचं वातावरण असेल, कारण की एकंदरीत जर विचार केला तर या षटकामध्ये धावा सुद्धा आल्या, या षटकामध्ये विकेट सुद्धा प्राप्त केल्या. गोलंदाज मनीषनं पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार निखिल सानपच्या बॅटमधून आले. त्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती सिंगल धावालेले आपण पाहिले. त्यानंतर मागच्या बॉलवरती निखिल सानप बाद झाले आणि या बॉलवरती इथे मात्र महत्वाचा फलंदाज ऋतिक निवाते हा मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला. 28 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या टीम श्री काळभैरव पाले संघानं. मॅच मध्ये रंगत आणि फक्त रंगतच आलेले आपल्याला पाहायला मिळाले, कारण की मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. गोलंदाज मनीष जाधव गोलंदाजीला आले. मनीष जाधवनं मैदानाच्या आतमध्ये एक वेगळाच कारनामा आपल्या नावे केला, कारण की महत्वाच्या विकेट्स त्यानं प्राप्त केल्यात. इथून 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावेची गरज असणार आहे टीम श्री काळभैरव पाले या संघाला. जर गोलंदाजासाठी सुवर्ण संधी येते. जर बॅटर हरीश सानप याची जर विकेट मिळवली तर तब्बल चिनू यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज येतोय. महत्वाचा फलंदाज असणारा कॅप्टन हरीश सानप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आता मात्र धावा बनवायच्यात. रोहन सानप एक गोलंदाजीला आलेत. षटक क्रमांक 4 तळण्यासाठी 12 बॉल 30 धावा इथे मात्र रोखायचे असतील तर रोहन सानपचे 34 षटक तितकंसं महत्वाचं असेल टीम 9व्या नायट्रोज या संघाच्या बाजूनं. दोन्ही संघांसाठी ही महत्वाची मॅच आहे, कारण की 2-2 मॅच प्रत्येकाच्या झाल्यात. 2 मॅच मध्ये एक विजय दोघांच्या संघाच्या वाटेला आला तर एक पराजय सुद्धा
या दोन्ही टीमच्या वाटेला आलाय, परंतु इथून जो संघ जिंकेल त्याला मात्र इथे या स्पर्धेमध्ये कायम राहण्याची संधी जरूर मिळणार आहे. वेगवान बॉल पाचशे कट घेतल्यानंतर यष्टीरक्षक वेगानं बॉल वरती आले, अडवतील फेकतील तत्पर इथे एक सिंगल डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल येतो, डॉट बॉलच्या मदतीने स्कोर स्थिरावलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 या आकडावरती. 11 बॉल 30 धावेची गरज आहे. रोहन सानप ऍज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये टीम नवा नायट्रोज या संघाच्या माध्यमातून ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. कोलबटा पॅचचा बॉल समोरच्या दिशेने लग्न कापेट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आले, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, त्याचा फायदा उचललाय. काळभैरव पाले संघाच्या दोन्ही बॅटर्सनं 2 धावा इथे अर्जित केल्या, त्या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 30 धावा धावफलकावरती येतात. नाराज असतील रोहन सनप, कारण की इथं एकंदरीत जर एकच धाव आली असती आणि स्ट्राईक रोटेट झाली असती, जिथे अजय हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळाले असते. हरेशकडे ती क्षमता आहे, हरेश मोठमोठे फटके सातत्याने एक्झिक्यूट करू शकतोय. या मॅच मध्ये तो रंग सुद्धा भरू शकतोय आणि अगदी त्याच कारण रोहन सनपला स्ट्राईक रोटेट करणं हे तितकंच महत्वाचं होतं. हाफ ट्रॅकर इथे मिस्टेक राहिला, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील, केली जाणार नाही या चुकी महत्वाचा. फलंदाज हरीश इथे मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हरीश सनप मैदानाच्या बाहेर परतलाय. 9वा धक्का बसला टीम श्री काळभैरव पाले या संघाला. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले. 11व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी फलंदाज दाखल झाले टीम श्री काळभैरव पाले या संघाकडनं. तुषार मैदानाच्या आतमध्ये आले. शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा 28 धावा बनवायच्यात. 9 बॉलचा खेळ शेष आहे. तुषार आणि अजय ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 9 बॉल मध्ये 28 धावा बनवायच्यात. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. तुषार मैदानाच्या आतमध्ये आले. रोहन सानपचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक दुसरा तळत असताना अवघी 1 धाव त्यानं खर्च केली आणि तब्बल 2 विकेट्स त्यानं आपल्या षटकामध्ये प्राप्त केल्या होत्या आणि आता सध्याच्या घडीला तो गोलंदाजी करतोय. आडवा बॅटनं मिस्टेक स्ट्रोक बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने बॉल वरती आले. नो मॅन्स लँड वरती चेंडू लँड झालाय. त्यावर धावा अर्जित करण्यात आल्या. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 31 या आकड्यावरती. रोहन सर बॅटिंगला आले. बॅटिंगला आल्यानंतर 40 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. गोलंदाजी करत असताना सुद्धा जबरदस्त गोलंदाजी रोहन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरा तळत असताना निर्धाव षटक त्यानं हाताळलं होतं, जिथे 1 धाव ती मात्र लेगबाईच्या स्वरूपामध्ये आली होती आणि लेगबाईची धाव बॉलरच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जात नाहीये. 31 धावा धावफलकावरती. तिथून एकंदरीत जर विचार केला तर 9 बॉलचा खेळ 7 बॉलचा खेळ शेष आहे. 7 बॉल मध्ये विजयासाठी तब्बल 27 धावेची गरज आहे. अजय ठाकूर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक बॅटिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅच मध्ये रंगत आणि फक्त रंगतच पाहायला मिळते. रोहनचं कौतुक करावं लागेल. बॅटिंग करत असताना पूर्वार्धाच्या काळामध्ये संघ अडचणीत सापडला होता, परंतु संघाला मार्ग दाखवला. तब्बल 40 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि गोलंदाजी करत असताना एक निर्धाव षटका सहित जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. शपलवरून समोरच्या दिशेनं लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. डीपमध्ये मनीष कुचेकर बॉलवरती आले. अडवतील फेकतील त्यात एक सिंगल सहजरित्या अर्जित करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉलची गरज, 6 बॉल मध्ये धावांची गरज असणार आहे 26 धाव्यांची. टीम नव्या नायट्रो संघ 6 बॉल विजयासाठी 26 धावेची गरज. धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आदित्य.
आदित्य गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 व 6 बॉलमध्ये 26 धावा. इथे रोखायच्यात 32 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आल्यात 9 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटची विकेट आहे, 26 धावा बनवायच्यात. अजय ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटवरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मॅच मध्ये इथून सुद्धा विजय संपादन करू शकतो श्री काळभैरव पाले संघ. 4 मोठे फटके खेळावे लागतील अजय ठाकूर याला आणि या मॅचचा हिरो सुद्धा त्याला ठरावा लागणार आहे. ऑन स्ट्राईक सध्याच्या घडीला आहे. फुलरलेनचा बॉल आडवा बॅट सेटला केला. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मध्ये बॉल निघून चाललाय. जमिनीला घासत पुसत चाटत सीमा रेषा पार येतोय हा चौकार. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथून एकंदरीत जर विचार केला तर 5 बॉल मध्ये 22 धावेची गरज असणाऱ्या टीम श्री काळभैरव पाले या संघाला. 5 चेंडू 22 धावा मैदानाच्या आतमध्ये. अजय ठाकूर याच्या बॅटमधून हा चौकार आला. चांगले बॅटिंग अजय ठाकूर सातत्याने करत असताना पाहायला मिळतात. बारसोली या गावाला ते बिलॉंग करतात. बारसोली गावासाठीचं बरंचसं क्रिकेट यांच्या माध्यमातून खेळण्यात येते. इथून मॅच सुद्धा जिंकू शकते. 5 बॉल मध्ये 22 धावा बनवायच्या. 2 मोठे फटके इथून येणं गरजेचे आहेत. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दुखापत होते. चिरंजीव भिंगारे वेगानं सुटले होते, त्यांचं लक्ष राहिलं नव्हतं. इथे मात्र थोडीशी इंजुरी होती. लेग बायचा इशारा आला. लेग बायच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती. 4 बॉल मध्ये तब्बल 21 धावेची गरज आहे. चार बॉल 21 धावा. गोलंदाज आदित्य पुन्हा गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. यावेळेस बाचीकड घेतली होती. यष्टीरक्षक थोडेसे फंबल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. कोणती धाव या बॉलवरती आली नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबेल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 37 या आकड्यावरती. 3 बॉल मध्ये 21 धावेची गरज आहे टीम श्री काळभैरव पाले या संघाला. तीन बॉल मध्ये 21 धावा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, जिथे गोलंदाज आदित्य यांचं कौतुक करणं गरजेचं असेल. पहिल्या 3 बॉलवरती अवघ्या 5 धावा त्यानं खर्च केल्या. सध्याच्या घडीला 37 आहेत. इथून 3 बॉल मध्ये 21 धावा बनवायच्यात. शेवटची जोडी टीम श्री काळभैरव पाले संघाकडून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र डेड बॉल घोषित केला जातोय. मृत घोषित चेंडू इथे मात्र केला गेला. मृत घोषित चेंडू केलाय. मोठा फटका आला होता, परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही या टीम श्री काळभैरव पाले या संघाला, कारण की इथून मृत चेंडू घोषित करण्यात आला. पुनश्च गोलंदाजी मार्कवरती आदित्य दाखल होतील. षटकातील 4था बॉल. फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने केला. रोहन सानप वेगानं बॉल वरती आले. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा धावफलकावरती. अर्थातच 2 बॉल मध्ये तब्बल 20 धावेची गरज आहे टीम श्री काळभैरव पाले संघाला. अजय ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. वरती बिघाड येतोय. पुनश्च गोलंदाजी मार्कवरती दाखल होतील आदित्य. 2 बॉल 20 धावेची गरज. खोलवा टप्प्याचा बॉल वेगवान राहिला. आउटसाइड द ऑफ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉटबॉलचा इशारा येतो. डॉटबॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड थांबले. 38 धावा धावफलकावरती. इथून 1 बॉल मध्ये 20 धावेची गरज आहे टीम श्री काळभैरव पाले या संघाला. आणखीन एक चांगला बॉल डॉटबॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच जिंकली टीम नव्या नायट्रोज या संघानं. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नव्या नायट्रोज आणि श्री काळभैरव पाले या दोन्ही संघाच्या माध्यमातून दोन्ही टीमला या स्पर्धेच्या वतीनं पण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच चा ठरतोय, ज्यानं बॅटिंग करत असताना तब्बल 40 धावा ज्याच्या बॅटमधून